मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, शरद पवार नावाचा माणूस कसाही असो, पण त्यांची एका बाबतीमध्ये मला वाहवा करायला वाटते. ते दवाखान्यामध्ये का असेना, त्यांची मुलगी, त्यांचा नातू, त्यांचे सगळे घरातील कुटुंबिक, त्यांच्या पक्षातील लोक त्यांच्याकडे लढू अथवा न लढू, पण दुसऱ्या पक्षातील लोक शरद पवारांसाठी लढतात. हेच शरद पवारांची कूटनीती त्यांनी हे सांभाळून ठेवली आहे. जी काही लेगसी आहे ती त्यांची ही आहे. पण यातून सगळ्यातून राऊतांच्या वागणुकीवरनं किंवा राऊतांच्या वागण्यावरनं, राऊतांच्या भूमिकेवरनं त्यांचे मित्र उद्धव ठाकरे मात्र कवाड बंद करून एकतर डोकं आपटत असतील किंवा मोठ्या मोठ्यानं ओरडोरडू रडत असतील. मित्रांनो, ही जी मागची क्रोनॉलॉजी आहे आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नेमकं राज्यसभेच्या सीटाचं या ठिकाणी उदाहरण दिलं जातं, पण त्या सीटाच्या माध्यमातून नेमकं कुणाचं कुणावरती वर्चस्व दाखवायचा प्रयत्न होतोय. नेमकं यातून राऊतांनी आता ठाणून धरलेलं आहे. राऊतांनी फिक्स केलंय की उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्तच करून टाकायचं आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये आता जी कोणी ही अशी अवस्था आणली आहे, हे घडवून आणली आहे. इतर वेळेस ही सगळी अवस्था काका घडवून आणायचे, आता सध्या संजय राऊतांनी ही अशी काही अवस्था घडवून आणलेली आहे. बघा, आतापर्यंत शरद पवारांनी कधीही म्हणलं नाही की मला यावेळेस निवडणूक लढवायची आहे. लोकसभेची नाही हो, राज्यसभेची. पण त्यांची मुलगी न म्हणता, त्यांचा पुतण्या न म्हणता, यांचा पक्ष न म्हणता अगोदरच म्हणजे 6 फेब्रुवारीला राऊतांनीच भविष्यवाणी केली की शरद पवार सारखा नेता राज्यसभेवरती जावा. त्यांचे आम्ही चेले आहोत, त्यांचे आम्ही चाहते आहोत. आणि शरद पवार आणि माझ्यामध्ये या विषयावरती चर्चा झाली. ते कधी? 14 फेब्रुवारीला. बघा, हे असं हे मीडियामध्ये सांगतात. आता हे यांचे ही बयानं आहेत. आता इथं गंमत काय, शरद पवारांचे फक्त 10 आमदार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 20 आमदार आहेत. जर मनुष्यबळ पाहिलं तर संख्या जास्त उद्धव ठाकरेंच्या आमदाराची. मग आपले आमदार जास्त असताना प्रियंका मॅडमचं आता जे काही मुदत संपत आहे, म्हणजे आदित्य साहेबांच्या खूप जवळ ते असतात असं मी ऐकलंय. मग एवढं असताना डायरेक्टली आदित्य ठाकरेंच्याच हक्कावरती घाला राऊतांनी घातलाय. मग ज्यावेळेस ह्या गोष्टी बोलल्या गेल्या की आता काकाला पाठवायचे परत राज्यसभेवरती, मग त्यावेळेस जो रक्त आहे, रक्त सळसळलं आदित्य ठाकरेंचं. अरे, हा आपला माणूस आहे, आपला माणूस आपले कसं मारू शकतो, आपला माणूस आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये जात आहे आणि काकाची गोडवे गात आहे. मग त्या मधल्या काळामध्ये ह्या 5 दिवसामध्ये आदित्य साहेब मीडियासमोर आले. त्यांनी बोललं की बाबा, ज्या लोकांचं अदानीसोबत कनेक्शन आहे ते असं वाक्य बोलले होते बरं का, म्हणजे मी बाईट पूर्ण ऐकले ते. एकूणच काय की त्यांच्या मनामध्ये आहे की 100% काकाला साथ द्यायची नाही. काही झालं, वरची दुनिया खाली येऊ द्या, त्या ठिकाणी शरद पवारांना राज्यसभेवरती पाठवायचं नाही, हे ठाणून बसलेले आहेत शिवसेनेवाले, म्हणजे उद्धव ठाकरेंचे. मग या ठिकाणी राऊतांचा एकच हंबरडा आहे. आता कालच्या मागच्या 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना पाठवावं, ही चर्चा महाविकास आघाडीमध्ये करावी असं राऊत म्हणतात. म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत सुद्धा राऊतांची जी काही कॉर्नर आहे ते सॉफ्ट कॉर्नर हे काकासाठीच आहे. बघा, तुम्हाला याच्या मागची गोष्ट कळली का? यामागे एक असा अर्थ होतो, एक यामागे अर्थ आहे की हे काही करून जे तिढा आहे आणि जे काही भांडणं लावायचा प्रयत्न आहे महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे एकूणच या ठिकाणी काकाच्या साथीनं शिवसेना तोडली पहिल्या सुरू 2019 मध्ये. म्हणजे तोडले म्हणजे कशी, भाजपपासून ते वेगळे झाले, याचा अर्थ तुटलीच असा आहे. त्यांची विचारशैली, त्यांची विचारसरणी हे पूर्ण बदलून गेलं. आणि त्यानंतर आता हे शिवसेना संपवायच्या मार्गावरती राऊत आहेत, हे ठाकरेंना कळतंय. पण
पित्र नाही पुत्र मोहापोटी त्यांना ह्या गोष्टी काहीच बोलता येत. बघा तुम्ही समजून घ्या, या सगळ्या विषयावरती उद्धव साहेब काहीच नाही बोललेत अजून पण. फक्त आदित्य साहेबच बोलतात बाहेर येऊन की आमचं हे आहे, आमचं ते, आमचं असेल. मग या ठिकाणी राऊतांनी एक खोचक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य असं होतं, आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहेत. बघा, ते मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे हे. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. आता ह्याचा अर्थ असा होत नाही खरंच ते मोठे आहेत किंवा ते खरंच असे हे आहेत. कारण त्याला फक्त एक वेळेस शरद पवारांमुळेच मंत्रिपद भेटलं होतं, कॅबिनेटचं, पर्यावरण मंत्र्यांचं. आणि त्यावेळेस त्यांनी पेंग्विन आणून पाळले मुंबईमध्ये. मग त्या पेंग्विन प्रेमी आदित्य हे ठाकरे हे एक मोठे नेते आहेत. त्यांनी जे सांगितलं त्याचा महाराष्ट्र विचार करेल किंवा त्याचा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे. आता यामध्ये महाराष्ट्र विचार काय करेल, महाराष्ट्रानं विचार केला म्हणून हे आता घरी बसलेले आहेत. आणि राऊत म्हणतात अजून महाराष्ट्राने विचार करावं, म्हणजे यांना घरकाना घाटका ह्या महाराष्ट्राने ठेवावं असं राऊतांना म्हणायचंय का या ठिकाणी. तर ज्यावेळेस हे महाराष्ट्राचं नाव घेतात ना, त्यावेळेस एक गर्भित इशारा असतो की तुम्ही हे मी सगळं प्रयत्न केला, महाराष्ट्र तुम्ही सगळ्यांनी बघितलंय या 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये 6 तारखेपासून बोंबवतोय मी, तुम्ही सगळं बघितलंय. आता माझ्या हातातून ही गोष्ट बाहेर गेली. आमचे चाहते म्हणजे शरद पवार कळायला 100 वर्ष लागतात, पण राऊतांना ह्या जन्मात कळलेले शरद पवार यांच्याकरता मी मैदान गाजवलं, पण शेवटी या लोकांनी मला जमू दिलं नाही. आता जे काय आहे ते महाराष्ट्रानं ठरवावं, हा गरिबीत इशारा लोकांना राऊतानं दिलाय. मी स्पष्ट बोलतो. आणि ह्या सगळ्या चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर उद्धव ठाकरे म्हणतात की माझा मित्र संजय संजय संजय, ज्याप्रमाणे धृतराष्ट्राच्या एक बघा व्यक्ती युद्ध सांगायचा, युद्धामध्ये काय घडतंय काय नाही सांगायचं, त्याचं नाव संजय होतं. आणि तो संजय आणि हा संजय यात मला फरक भासत नाही. आणि धृतराष्ट्र आहे ते मी उद्धव साहेबांना 100% म्हणू शकतो, कारण दुर्योधनासारखे कामं हे आदित्य साहेब करत आहेत. म्हणजे हे जे काही महाभारतामधले पात्र आहेत ना, हे 2-3 पात्र, याचा संबंध येतं नावानिशी लागतो असं मला तरी वाटतं. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, एकीकडे मित्र आहे, एकीकडे पक्ष आहे, इकडे सगळं काही आहे. आणि ज्या व्यक्तीनं आपल्याला मुख्यमंत्री म्हणून बसवलं, ज्यांनी आपल्या मुलाला कॅबिनेट मंत्री बसवलं, त्यांचाच काटा काढायची कारस्थानं आदित्य ठाकरे करत आहेत. ते पण प्रियंका चतुर्वेदी नावाच्या एक हिंदी भाषिक उत्तर भारतीय महिलेसाठी. मग या ठिकाणी यांचं मराठी प्रेम, महाराष्ट्र प्रेम कुठे गेलं हो, हा प्रश्न तुम्हाला मला विचारावा वाटतो. की यांचं जे महाराष्ट्र प्रेमाचं ढोंग आहे, हे ढोंग गेलं कुठं. एक गाणं आठवतंय, लबाड लांडगं ढोंग करतंय. मग यांचं हे ढोंगच आहे या ठिकाणी स्पष्ट मला सांगावं असं वाटतं. म्हणजे ह्या लहानशा गोष्टीमधून अनेक असे अर्थ, अनेक अशा गोष्टी मित्रांनो बाहेर पडल्यात. आणि ह्या सगळ्या बघून राऊतांचा तर जे काही उद्देश आहे तो उद्देश सफल झाला 100%. पण या सगळ्या गोष्टीवरती, मातोश्रीवरती कुठेतरी कोपऱ्यामध्ये सोप्याला मुडकं लावून उद्धव ठाकरे हुंदके देत आहेत का? कारण ते अजून तरी बाहेर पडले नाहीत, त्यांच्या मीडियावरती नाही आणि कुठेही नाही. त्या सध्या आता अदृश्य आहेत. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय आहे भरभरून व्यक्त व्हा, खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण.